ओके. पहिला सम बघा आपण रिव्हर्स ऑर्डरने जातोय. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंटचे आपण सम बघतोय. ठीक आहे. तर सुरुवातीला आधी आपण थोडंसं फॉर्म्युलाइज बघूया. फॉर्म्युलाइज इन द सेन्स काही शॉर्टकट्स इथे दिले त्याप्रमाणे. इफ द करंट कॅरिंग circular loop is turned into a coil having n identical turns, then magnetic field at the center of the coil becomes n square time the previous field. याचा अर्थ काय? जर तुम्हाला एक सिंगल कॉईल दिली आहे आणि त्याच्या ठिकाणी समजा एक फील्ड आहे बी. ओके. आणि त्याच कॉईलचे आपण एन नंबर ऑफ टर्म्स छोटे छोटे टर्न्स केले त्याच कॉईलचे एन एवढे टर्न्स केले. त्याच्या सेंटरला जी मॅग्नेटिक फील्ड आहे ते आता किती होणार आहे? समजा मी 5 टर्न केले तर 25 टाइम्स टी मल्टिपल होणार आहे. कुठली फील्ड? सिंगल टर्न असताना जी मॅग्नेटिक फील्ड आहे ते असं 5 टर्न जेव्हा केलं तेव्हा ते 25 टाइम्स होणार. ठीक आहे. म्हणजे एका सिंगल टर्नचं कन्व्हर्जन आपण मल्टिपल टर्न मध्ये केलं तर मॅग्नेटिक फील्ड किती होते? एन स्क्वेअर टाइम्सने वाढते. कळलं हे? Yes, sir. नेक्स्ट बघा. द व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन ॲट अ पॉइंट ऑन द सेंटर ऑफ अ सेपरेशन ऑफ टू लिनियर parallel conductors carrying equal currents in the same direction is zero. Again, I'm reading. The value of magnetic field induction at a point on the center of separation of two linear parallel conductors carrying equal currents in the same direction is zero. म्हणजे जर आपल्याकडे जर पॅरल कंडक्टर असतील, जर पॅरल कंडक्टर असतील असे आणि दोघांमध्ये करंट सेम डायरेक्शन मध्ये पास होत असेल, त्यांना सेपरेट करणारी जी लाईन आहे त्याच्या इथे सेंटरला, सेपरेट करणाऱ्या लाईनच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्ड आहे झिरो. कळलं? Yes, sir. कंडिशन काय? दोन्ही मधनं करंट सेम डायरेक्शन मधनं जायला पाहिजे. ओके. नेक्स्ट. त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड कुठे कुठे कसं आहे ते बघा. आपल्याकडे जे रेग्युलर टर्म्स आहेत त्याप्रमाणे आपण जाऊया. रेग्युलर टर्म्स मध्ये बरं इथे बघूया आपण काय काय. 3/4 सेमी सर्क्युलर करंट कॅरिंग आर्क म्हणजे हे कॉईल आहे, त्यातला 3/4 आहे, हा क्वार्टर ऍबसेंट आहे. तर मग सेंटरला मॅग्नेटिक फील्ड किती येणार आहे? μ0/4 पाय 2 पाय - π/2 इंटू आय. 2 पाय - π/2 का? कारण हा टोटल 2 पाय असतो. बरोबर ना? हे टोटल किती असतं? सर्कल असला तर 2 पाय असणार अँगल. पण त्यातनं एवढा पार्ट कट केला म्हणजे हा किती पार्ट कट केला? π/2 म्हणजे 2 पाय - π/2 आय डिवाइड बाय आर. ठीक आहे. म्हणजेच तो किती होणार आहे? 3 I होणार आहे आणि डिवाइड बाय 8R होणार आहे म्हणजे 3μ0I/8R. ओके. पुढे कोसेंट्रिक कोप्लेनर सर्क्युलर लूप्स कॅरिंग अ करंट इन द सेम डायरेक्शन. म्हणजे समजा क्लॉकवाईज डायरेक्शन आहे, दोन्ही लूप आहेत, दोघांमधनं करंट फ्लो होतो आणि दोन्ही पण कोसेंट्रिक आहे, दोघांचं कॉमन सेंटर आहे. तर त्याच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्डचा त्याच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला μ0I/2 1/R1 + 1/R2. R1 म्हणजे छोट्या सर्क्युलर कॉइलची रेडियस आणि R2 म्हणजे मोठ्या सर्क्युलर कॉइलची रेडियस. दोन्ही काही एक्सचेंज करू शकतो आपण. ठीक आहे. कोसेंट्रिक कॉइल्स आहेत आणि दोघांमधनं करंट सेम डायरेक्शन मधनं फ्लो होतो तेव्हा. तेच जर त्याच्यामध्ये अपोजिट डायरेक्शन मध्ये सेम केस, फक्त जर अपोजिट डायरेक्शन मध्ये जर फ्लो होत असेल करंट तर मायनस साईन येणार आहे. ते बघ, जे प्लस साईन आहे ते मायनस साईन आहे. ठीक आहे. मग अशा वेळेला जो R1 असणार तो R1 असणार छोट्या लूपचे रेडियस आणि R2 असणार मोठ्या लूपचे रेडियस. ठीक आहे. त्याच्यामध्ये अपोजिट डायरेक्शन मध्ये करंट फ्लो होते दिसते तुम्हाला. हे डायरेक्शन ऑफ करंट बघा अपोजिट आहे. डायरेक्शन ऑफ करंट इथे ॲरो बघ कसं आहे आणि इथे ॲरो बघ कसं आहे, त्यामुळे इथे साईन काय आली? मायनस साईन आली. फॉर्म्युला तोच आहे, फक्त मायनस साईन आली. 1/R1 - 1/R2. ठीक आहे. आता दोन कॉइल्स आहेत त्या एकमेकांना परपेंडिक्युलर प्लेन मध्ये आहेत. एक कॉईल अशी एक कॉईल अशी, दोघांची रेडियस सेम आहे.
मग सेंटरला मॅग्नेटिक फील्ड किती येणार? बी इज इक्वल टू रूट ऑफ B1 स्क्वेअर प्लस B2 स्क्वेअर. आता नॉर्मल फॉर्म्युला काय असतो सेंटरला? μ0I/2R असतो फॉर्म्युला. असा फॉर्म्युला असतो सेंटरला, जर सिंगल कॉईल असेल तेव्हा सिंगल कॉईलच्या सेंटरला. पण आता अजून एक परपेंडिक्युलर कॉईल जी घेतली तर त्याच्या सेंटरला फॉर्म्युला येताना काय येणार आहे? I1 स्क्वेअर प्लस I2 स्क्वेअर आणि त्याचा स्क्वेअर रूट. ओके, फक्त आपण वेगवेगळ्या ठिकाणी वापरणार आहे, बघूया आपण नंतर. पुढे ते जे इन्क्लाइन ॲट अन अँगल म्हणजे त्याचे काही कॉइल्स आहेत, त्या कॉइल्स मध्ये अँगल किती? थिटा फॉर्म झाला. दिसतो तुम्हाला हा थिटा अँगल? हा प्लेन आणि हा प्लेन बघ, थिटा अँगल आहे, परपेंडिक्युलर नाहीये. तेव्हा फॉर्म्युला काय आहे? B1 स्क्वेअर प्लस B2 स्क्वेअर प्लस 2B1 B2 कॉस थिटा. म्हणजेच ह्या कॉइलमुळे B1 आहे, ह्या कॉइलमुळे B2 आहे. आता त्यांनी इन डिटेल B1 B2 ची व्हॅल्यू पुट नाही केल्यात, फक्त हा डायरेक्ट फॉर्म्युला यूज करू शकतो. B1 स्क्वेअर प्लस B2 स्क्वेअर प्लस 2B1 B2 कॉस थिटा आणि त्याचा स्क्वेअर रूट. असं त्या सेंटरला मॅग्नेटिक फील्ड मिळतं. डिस्ट्रीब्युशन ऑफ करंट अक्रॉस द डायमीटर. जर करंट असे जात असतील, इथून येऊन इथे जात असेल करंट, आणि इथून येऊन इथे करंट जात असेल, तर सेंटरला मॅग्नेटिक फील्ड किती घ्यायची? 0. म्हणजे करंट इथून येतो आणि इथून जातोय असा. असा दिसतंय तुम्हाला डायग्राम मध्ये? इथून असा येऊन जातोय ऍज इथून पण स्प्लिट होऊन इथे जातोय, तर सेंटरला मॅग्नेटिक फील्ड किती येणार आहे? 0. कारण या डायरेक्शन मुळे प्लस असेल तर या डायरेक्शन मुळे मायनस तयार होतो, त्यामुळे ओव्हरऑल मॅग्नेटिक फील्ड इथे सेंटरला काय येणार आहे? 0 होणार आहे. त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ करंट बिटवीन एनी 2 पॉईंट्स ऑन द सर्कमफरन्स. आता नुसतं डायमीटर आहे, पण कुठल्याही 2 पॉईंट डिस्ट्रीब्युशन होत असेल, असं जाऊन इथे येत असेल किंवा असं जाऊन इथे असेल, तरी टोटल मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर विल बी 0. ठीक आहे, पुढे ठीक आहे, आपण आता सम्सला सुरुवात करूया. ओके, त्या वेळेला जे गरज लागेल ते फॉर्म्युला आपण बघणार आहे. सध्या आपण डायरेक्टली MCQ कडे शिफ्ट होतो. स्टार्ट करूया आपण. 73. अ सर्क्युलर लूप circular coil of resistance R, area A, number of turns N, is rotated about its vertical diameter with angular speed omega in uniform magnetic field of magnetic field B. The average power dissipated in the complete cycle is. आता हा सेम क्वेश्चन कारण आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये पण बघितला होता. ठीक आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये पण हा सेम टाईपचा क्वेश्चन होता. आन्सर त्याचा सेम राहणार आहे. म्हणजे अशी एक कॉईल घेतली आहे आणि ती ह्या एक्सिसच्या अलॉंग रोटेट होते अशी, आणि मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपल्याला माहिती आहे ना, ह्याच्यामध्ये जो EMF जनरेट होतो, जी पीक व्हॅल्यू काय आहे? E=NAB ओमेगा, ही त्याची पीक व्हॅल्यू आहे, बरोबर ना? आणि पॉवरचा फॉर्म्युला काय असतो? I0 अँड E0/2. हा पॉवरचा फॉर्म्युला आहे ॲव्हरेज पॉवरचा. मग I0 बरोबर काय येणार? E0/R. आणि E0/2 ऑलरेडी आहेच, म्हणजे काय झालं? E0²/2R. तर आपण बघितलं हे, आणि E0 ची व्हॅल्यू काय आहे? NAB ओमेगा, म्हणजे त्या सगळ्यांचा स्क्वेअर, N²A²B², ओमेगा² /2R. हा त्याचा आन्सर झाला. सेम सम होता काल पण. ही कॉईल अशी रोटेट होते, तेव्हा त्याच्यामध्ये जे EMF जनरेट होत आहे, त्यामुळे जे पॉवर डेसिपेट होते, त्या पॉवरचा फॉर्म्युला असा आलाय. मॅक्झिमम पॉवरसाठी काय घेतलं आपण? पीक व्हॅल्यू ऑफ EMF घेतली. फॉर इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ EMF काय आहे? E=E0 साइन ओमेगा टी, असे इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ EMF चा व्हॅल्यू. त्यातली पीक व्हॅल्यू मॅक्झिमम व्हॅल्यू E0 आहे, म्हणून इथे आपण पीक व्हॅल्यू घेतली कारण आपल्याला मॅक्झिमम पॉवर पाहिजे होती म्हणून.
कळलंय? आन्सर काय ना त्याचं ते दिलेला आन्सर बघा, n² a² b² ω² अपॉन 2r एका कम्प्लीट सायकल मध्ये किती ऍव्हरेज पॉवर येते. ठीक आहे, पुढे टू कॉइल्स P and Q each of radius r carry currents I and √8I respectively in the same direction. ठीक है, दोन कॉइल्स आहेत P and Q each of radius r carry current I and √8I respectively in the same direction. Those coils are lying in perpendicular planes such that they have a common center. The magnitude of the magnetic field at the common center of the two coils is. तर आपण मगाशी फॉर्म्युला बघितला होता ना, त्याच्यामध्ये याच्या दोन कॉइल्स आहेत, त्या कशा आहेत, एक कॉईल अशी आहे आणि एक कॉईल अशी आहे, त्यांचं कॉमन सेंटर आणि दोघं एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. ओके, मी इथे मॅग्नेटिक फील्ड किती आहे ते विचारलंय आणि दोघांमध्ये डायरेक्शनची व्हॅल्यू काय आहे, करंटची डायरेक्शन काय आहे, सेम डायरेक्शन आहे, क्लॉकवाईजचं क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईजचं अँटी क्लॉकवाईज. आपण फॉर्म्युला काय बघितला होता मगाशी, आठवतोय तो फॉर्म्युला, μ0 ज्यामध्ये इथे √I1² प्लस I2² होता, आठवतंय तुम्हाला, अँड डिवाइड बाय इथे 2r होतं. ओके, मग तो फॉर्म्युला आपल्याला इथे वापरायचा आहे कारण इथे कॉइल्स ह्या परपेंडिक्युलर आहेत म्हणून. तो जो फॉर्म्युला आपण वापरला, बघूया आन्सर काय येतो ते. फॉर्म्युला काय येतो, बी ॲट द सेंटर इज μ0 अपॉन 2r √I1² प्लस I2². बरोबर, आता ह्याच्यामध्ये μ0 तसाच ठेवतो मी, 2r तसाच आहे, I1 किती आपला I आणि I2 किती आहे √8I. बरोबर आहे ना, तर मग μ0 अपॉन 2r √ इथे स्क्वेअर आहे, इथे पण स्क्वेअर आहे ब्रॅकेटचं. ठीक आहे, म्हणजे I² प्लस 8I झालं, 8I², म्हणजे टोटल किती झाले, 9I² झाला. बरोबर ना, टोटल झालं 9I² आणि त्याचा स्क्वेअर रूट, 9I² स्क्वेअर रूट जर काढला आपण तर काय येईल ते 3I होईल. बरोबर ना, म्हणजे आन्सर किती आलं, 3/2 μ0 I अपॉन r असं आन्सर येणार होतं. कळलं? हा फॉर्म्युला कोणासाठी आहे, जेव्हा दोन कॉइल्स एकमेकांना परपेंडिक्युलर आणि त्यांचं सेंटर कॉमन असेल तेव्हा मॅग्नेटिक फील्ड इथे किती आहे, दोघांमध्ये समजा सेम डायरेक्शन मध्ये क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये करंट फ्लो होतो I1 आणि हा I2, दोघांची रेडियस सेम आहे, तेव्हा इथे मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला हा आहे, मग अशी आपण शॉर्टकट बघितलेलं. ठीक आहे, मग इथे त्याला आन्सर काय एक्सपेक्टेड आहे, 3/2 μ0 I अपॉन 2r. 3/2 μ0 बघा, हे 3/2 μ0 I अपॉन 2r. कळतंय, कॅन्सल झालं ते. कळलं का? Yes, sir. ओके, पुढे जाऊ आपण. Current carrying circular loop of radius r, current carrying long straight wire are placed in the same plane. म्हणजे सर्क्युलर लूप पण आहे आणि एक लॉंग स्ट्रेट वायर पण आहे. दोघांना एकाच प्लेन मध्ये ठेवलं. द करंट थ्रू द सर्क्युलर लूप अँड लॉंग स्ट्रेट वायर आर IC अँड IW. लूप मधनं IC एवढा करंट फ्लो होतोय आणि वायर मधनं IW एवढा करंट फ्लो होतोय. द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द सर्क्युलर लूप अँड द वायर इज D. The magnetic field at the center of the loop will be 0 when separation D is equal to. आता कंडिशन बघा, नीट लक्षात घ्यावं लागेल. कंडिशन कशी आहे बघा, काय सांगितलं, एक सर्क्युलर लूप आहे आणि त्याचं सेंटर आहे आणि त्याच प्लेन मध्ये एक वायर आहे. ठीक आहे, आणि हे आणि इथे आणि काय दिलं, डिस्टन्स D कोणाला दिलाय, द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द सर्क्युलर लूप अँड वायर. म्हणजे हे सेंटर आणि ही वायर ह्याच्यातला डिस्टन्स किती आहे, D आहे.
ठीक आहे, एक मिनिट मला एक कॉल येतोय. ओके, तर ही केस जे आहे ते आपल्याला कशी बघायचे. त्यांनी काय सांगितलं आहे त्याच्यामध्ये, मॅग्नेटिक फील्ड टू स्ट्रेट वायर इज म्यू 0 IW 2πd, बरोबर. आणि मॅग्नेटिक फील्ड टू सर्क्युलर लूप इज म्यू 0 IC/2 द मॅग्नेटिक फील्ड टू स्ट्रेट वायर जे असते नॉर्मली, ते मॅग्नेटिक फील्ड त्यातनं करंट फ्लो होतोय, आणि त्याच्यामुळे जे मॅग्नेटिक फील्ड आहे त्याचा फॉर्म्युला म्यू 0 I/2πd एवढा आहे, बरोबर. ओके. आणि दुसरं जे आहे मॅग्नेटिक फील्ड टू सर्क्युलर लूप, म्हणजे समजा सर्क्युलर लूप आहे आणि इथे त्याची व्हॅल्यू आहे म्यू 0 IC/2 बरोबर. तर मग ह्याच्यामध्ये अशा दोन बघा, आता हे एक सर्क्युलर लूप आणि एक वायर आहे, असं अशी केस आहे ती. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये डिस्टन्स हे डी आहे. मग इथे मॅग्नेटिक फील्ड 0 असायला पाहिजे, त्यासाठी ही डी ची व्हॅल्यू किती असायला पाहिजे असं त्यांनी विचारलं. क्वेश्चन समजला. मॅग्नेटिक फील्ड ॲट अ सर्क्युलर लूप शुड बी 0 फॉर टू बी 0. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डी. आता ह्या स्ट्रेट वायरमुळे जे इथे मॅग्नेटिक फील्ड आहे ते आहे म्यू 0 I/2πd. किलो फॉर्म्युला असा आहे तो, म्यू 0 I/2πa आहे. पण इथे जे डिस्टन्स आहे ते डी दिलाय म्हणून ते डी घेतलंय. आणि त्याच कॉइलमधनं जे करंट फ्लो होतोय त्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड आहे सेंटरला, त्याचा म्यू 0 IC/2 आहे. मग दोन्ही व्हॅल्यू जेव्हा इक्वल होतील, याची सर्क्युलर लूपची आणि याची व्हॅल्यू, तेव्हा त्या एकमेकांना 0 होणार. त्याची मॅग्नेटिक फील्ड टोटल सेंटरला 0 होणार. ठीक आहे. ॲज अ मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर इज 0, दिस व्हॅल्यू शुड बी इक्वल टू दिस व्हॅल्यू. याच्यामुळे जे मॅग्नेटिक फील्ड आहे आणि ह्याच्यामुळे जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते एकमेकांना कॅन्सल करणार असणार, आणि त्यामुळे ओव्हरऑल मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर किती होणार आहे, 0. म्हणजे एक मॅग्नेटिक फील्ड समजा असं आहे आणि दुसरं मॅग्नेटिक फील्ड समजा असं आहे, ओव्हरऑल मॅग्नेटिक फील्ड ते 0 होणार आहे. मग ते 0 होण्यासाठी दोन्ही पण इक्वेट केलं, आणि इक्वेट केल्यावर डीचा हा डी ची व्हॅल्यू मिळाली. ठीक आहे, समजलंय. Yes, sir. यश, समजलंय तुला हे. हो. ओके. क्वेश्चन समजला होता. क्वेश्चन असा होता की एक कॉईल आहे आणि एक स्ट्रेट वायर आहे, दोन्ही पण एकाच प्लेन मध्ये आहेत, ह्या एकाच प्लेन मध्ये आहेत, आणि दोघांमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स डी आहे. तर दोघांमधनं करंट फ्लो होत आहे. तर डी ह्या कॉईलच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्ड जर 0 पाहिजे असेल तर हे डी डिस्टन्स किती असायला पाहिजे ते त्यांनी क्वेश्चन विचारला होता. मग कॉईलमुळे इथे जे मॅग्नेटिक फील्ड आहे आणि स्ट्रेट वायर जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते एकमेकांना कॅन्सल करायच्या हिशोबाने इथे दोघांची व्हॅल्यू सेम घ्यावी लागेल मॅग्नेट्यूड. त्यामुळे त्या व्हॅल्यू सेम घेतल्या. त्या व्हॅल्यू सेम घेतल्यावर स्मॉल डी ची व्हॅल्यू मिळते RIW/πIC. ठीक आहे. जाऊया पुढे. Yes, sir. हो सर. ओके, ठीक आहे. बरं. the magnitude of the magnetic field at point O in the following figure will be. म्हणजे इथे मॅग्नेटिक फील्ड किती असेल ते विचारलं. ठीक आहे. आता इथे 3 केस आहेत बघा, एक इथे स्ट्रेट वायर आहे, एक इथे आर्क आहे, आणि पुन्हा इथे स्ट्रेट वायर. त्या तिघांचं इफेक्ट इथे टोटल किती होते ते विचारलं. कळलं. मग जर आपण मॅग्नेटिक फील्ड ह्याच्यामुळे जर काढली, हे डिस्टन्स आर आहे, मग इथे ह्या वायरमुळे म्हणजे A to B ह्या वायरमुळे मॅग्नेटिक फील्ड किती येईल ते बघूया आपण. A to B जर वायर घेतली इथे सिंपल, आणि ते इथे पॉइंट आहे तो, बरोबर ना, आणि डिस्टन्स किती आर आहे. ह्या वायरमुळे इथे जो पॉइंट आहे त्याची मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला काय मगाशी आपण बघितला, म्यू 0 I/2πr असा त्याचा फॉर्म्युला आहे. ओके, हा झाला एक. हे झाला एक.
नंतर सर्क्युलर आर्क आहे आणि इथे तो पॉइंट आहे आणि याची रेडियस आर आहे. बरोबर. आणि हे किती आहे? 90 डिग्री ना माझ्या मते. हे टोटल डिग्री किती घेतली त्यांनी? 90 डिग्री. मग 90 डिग्री जो फॉर्म्युला आहे आपला कुठला? सर्क्युलर आर्क मुळे मॅग्नेटिक फील्डचा काय फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला? फॉर्म्युला काय माहिती आहे का सर्क्युलर आर्कचा फॉर्म्युला? तुम्हाला माहित नाही का? म्यू झिरो अपॉन पुढे बोला. वन. 2 पाय इंटू आय इंटू थीटा. असा फॉर्म्युला इथे 2 पाय आर येणार इंटू थीटा येणार. पण थीटा इथे किती? 90 डिग्री आहे म्हणजे पाय/2 आहे. हा पाय आणि हा पाय कॅन्सल. बरोबर ना. आणि ह्या 2 झाला 4 म्हणजे काय झालं? μ0I/4R हे सेकंड. बरोबर. इथे. आणि तिसरी वायर ती म्हणजे ह्याच्या पुढे सरळ येते अशी. सरळ वायरमुळे इथे मॅग्नेटिक फील्ड. पुन्हा सेम केस. बरोबर ना. म्हणजे काय येणार ते? μ0I/2 पाय येणार. बरोबर ना. फक्त इथे करंट आय, सगळीकडे करंट आयच आहे. म्हणजे टोटल ह्या तिघांची ऍडिशन करावी लागेल आपल्याला इथे मॅग्नेटिक फील्ड किती काढायला. बघूया त्यांनी काय काय केलंय. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट कॅरिंग आर्क. इथे फॉर्म्युला माझ्याकडनं एक मिस्टेक झाली. इथे 4 पाय. 4 पाय म्हणजे इथे इथे येणार तुमचा 4 पाय. त्यामुळे इथे 8R होणार. μ0I/8R. बरोबर. μ0I/8R झाले करमुळे, कर पार्टमुळे. म्हणजे कसल्या पार्टमुळे? या पार्टमुळे. या कर पार्टमुळे इथे मॅग्नेटिक फील्ड μ0I/8R. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सेमी इन्फायनाइट करंट कॅरिंग स्ट्रेट वायर AB आणि CD. त्याचा फॉर्म्युला काय आहे? μ0I/2 पाय. बरोबर ना. अशा ऍक्च्युली फॉर्म्युला μ0I/4 पाय आहे. पण अशा दोन आहेत. म्हणजे ऍक्च्युली फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला कसा घेतला बघा त्यांनी. इथे μ0I/2 पाय, μ0I/2 पाय ऍक्च्युली इथे 4 पाय आहे फॉर्म्युलामध्ये. पुन्हा इथे माझ्याकडे एक मिस्टेक झाली. 4 पाय आहे. सेमी सर्क्युलर आर्क, सेमी स्ट्रेट वायर आहे ही. सेमी इन्फायनाइट स्ट्रेट वायर आपण त्याला म्हणतो. इथे बघा सेमी इन्फायनाइट स्ट्रेट वायर. म्हणजे इन्फायनाइट जे स्ट्रेट वायर असते इथे नॉर्मल इन्फायनाइट स्ट्रेट वायर, तेव्हा इथे जो फॉर्म्युला असतो आपल्याला तो माहिती आहे. पण जेव्हा सेमी इन्फायनाइट म्हणजे काय? एक तर लोअर एंड ऍबसेंट असेल एवढाच पार्ट प्रेझेंट असेल, किंवा अप्पर एंड ऍबसेंट असेल एवढाच पार्ट प्रेझेंट असेल. म्हणजे ह्याच्यावरती काय नाही म्हणजे हे लोअर एंड प्रेझेंट आहे, इथे खाली काय नाही म्हणजे हा अप्पर एंड प्रेझेंट आहे. अशा वेळेस इथे जो केस आहे ह्या केसमध्ये काय होतं बघा. इथे अप्पर एंड प्रेझेंट, लोअर एंड काय नाही म्हणजे सेमी इन्फायनाइट वायर. ही पण सेमी इन्फायनाइट वायर आहे. ह्याच्यामध्ये ह्या पार्टचा लेफ्ट हँड साइड ऍबसेंट आहे. म्हणजे इथे पुन्हा तो त्याच्या एंडला येणार आहे. ठीक आहे. दोघांमुळे जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते सेम आहे. किती येणार ते? μ0I/4 पाय हे असं. आणि ते 2 ने मल्टिप्लाय केले कारण दोन वायर आहेत अशा, म्हणून μ0I/2 पाय आलं. माझ्या दोघांची ऍडिशन केली फक्त. कळालं. इथे दोन्ही पण वायर सेम आहेत. एका वायरमुळे μ0I/4 पाय आहेत. सेमी इन्फायनाइट वायरचा फॉर्म्युला हा. आणि अशा दोन वायर त्यामुळे 2 ने मल्टिप्लाय केले. त्यामुळे टोटल आलं μ0I/2 पाय आलं. हे स्ट्रेट वायरमुळे आणि हे सर्क्युलर आर्कमुळे. या दोघांची ऍडिशन म्हणजे टोटल मॅग्नेटिक फील्ड. माझ्यामध्ये μ0I/2R कॉमन काढला. इथे येणार 1/पाय, इथे येणार 1/4. बरोबर. मग नंतर काय केलं? दोन्हीकडे वरती खाली 2 पायने मल्टिप्लाय केले बघा इथे. 2 पायने मल्टिप्लाय केले दोन्हीकडे वरती खाली. का असं केलं? कारण पाय कॅन्सल झाला. बरोबर. का असं केलं माहितीये? कारण आपल्या आन्सरमध्ये त्यांनी जे दिलं आहे त्या प्रत्येक ठिकाणी बघा 4 पाय आहे. आन्सरमध्ये त्यांनी प्रत्येक ठिकाणी 4 पाय आहे. बरोबर. आणि त्यामुळे तो 4 पाय इथे मेंटेन करण्यासाठी, इथे 4 पाय मेंटेन करण्या इथे 2Rच मिळालाय. इथे 4 पाय आणण्यासाठी 4 पायने 2 पायने डिवाइड आणि मल्टिप्लाय केलं. ऑलरेडी 2 प्रेझेंट आहे त्यामुळे 2 पायने मल्टिप्लाय केलं. वरती पण 2 पायने मल्टिप्लाय केलं. कळतंय?
Yes, sir. आणि मग पुढे मग पाय पाय कॅन्सल झाला, इथे राहिला 2, इथे 2 1 जा 2, 2 2 जा 4, π/2 आला. हे तुमचं आन्सर झालं बीच. ओके. हाँ. बरं पुढे. A massless square loop wire of resistance R of mass M hangs vertically with one of its sides in uniform magnetic field. हा स्क्वेअर लूप आहे बघा, हा स्क्वेअर लूप आहे. याबद्दल बोलायचं, ह्या स्क्वेअर लूप बद्दल. ही हँग केलेली आहे म्हणजे अडकवलेली आहे. कसं? तर ह्यातला हा पार्ट हा ही मॅग्नेटिक फील्ड आहे सगळी. ही जी आहे ती पूर्ण मॅग्नेटिक फील्ड आहे. हा पूर्ण मॅग्नेटिक फील्डचा पार्ट आहे. हा पार्ट वायरचा मॅग्नेटिक फील्ड मध्ये येतो आणि हा पार्ट मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर आहे. ओके. पुढे डीसी व्होल्टेज व्ही इज अप्लाइड टू द लूप. इथे व्होल्टेज अप्लाय केला वायरला. फॉर व्हॉट व्हॅल्यू ऑफ व्ही, म्हणजे व्हीच्या किती व्हॅल्यू साठी व्ही विचारलाय. द मॅग्नेटिक फोर्स विल एक्झॅक्टली बॅलन्स द वेट ऑफ द सपोर्टिंग मास एम. म्हणजे इथे एक मास लावलाय. ओके. आता आपल्याला माहिती आहे की हा मॅग्नेटिक फोर्स बघा, हा मॅग्नेटिक फील्ड मध्ये आहे ना, आणि ह्यातनं करंट फ्लो होतोय. त्याला मॅग्नेटिक फोर्स असं काम करणार आहे एफ वरच्या दिशेने, आणि तो एफ बरोबर ह्या मासने तो एफ जर बॅलन्स व्हायचा असेल, हा वरच्या साईडचा एफ आणि ह्याचं जे वेट आहे एम जी, ते दोन्ही जर बॅलन्स करायचं असेल तर व्ही ची व्हॅल्यू किती ठेवायची हे पाहिजे आपल्याला. त्याला काय करायचं ते, कारण ह्यातनं जेव्हा करंट फ्लो होणार ना, तेव्हा याच्यावर एक अपवर्ड फोर्स काम करणार, कारण हे मॅग्नेटिक फील्ड मध्ये आहे म्हणून. म्हणजे पहिला आला एफ इज इक्वल टू एम जी, बरोबर. पण हा जो मॅग्नेटिक फोर्स आहे त्याचा फॉर्म्युला काय असतो, मॅग्नेटिक फोर्स BLV. बरोबर ना, बघूया चला. बरं, हा एफ हा एम जी, BIL सॉरी BIL हा मॅग्नेटिक फोर्स ऍक्टिंग ऑन द करंट कॅरिंग वायर. ऍक्च्युली फॉर्म्युला काय माहिती आहे ना, BIL साइन थिटा आहे. म्हणजे ते तुमचा मॅग्नेटिक फील्ड आणि करंट एकमेकांना परपेंडिक्युलर आहे, त्यामुळे ते sin 91 झालं. बरोबर. त्यामुळे मॅग्नेटिक फील्ड सॉरी टोटल फोर्स किती आला BIL आला, तो MG ला बॅलन्स करायचा. बरोबर. आता आपल्याला व्ही ला कुठेतरी इंट्रोड्यूस करायचं, आणि व्ही ला इंट्रोड्यूस करायला एकच ऑप्शन आहे, तो म्हणजे करंट थ्रू आपण व्ही ला इंट्रोड्यूस करू शकतो. मग करंटला रिप्लेस केला कशाने, व्ही आपण आर ने. मग एकदा व्ही मिळाला की आपण बाकी सगळ्या गोष्टी त्या साईडला पाठवायच्या. MG तसंच राहिला, बी आणि एल खाली आला. ओके, इथून गेले ते, आणि इकडचा आर जाऊन वरती आला. म्हणजे बीच व्हॅल्यू किती मिळाली, MGR/B. कळलं ह्याच्यामध्ये काय केलं ते. कळतंय का? Yes, sir. जाऊया पुढे. हम्म.
A charged particle with charge q is accelerated by potential difference v, enters a region of uniform magnetic field b at right angles to the direction of field. The charged particle completes semicircle of radius r inside the magnetic field. The mass of the charged particle is what? ज्यामध्ये काय केस आहे कळलं तुम्हाला? चार्ज पार्टिकल क्यू आहे तो बी एवढ्या पोटेन्शियल डिफरन्सने अट्रॅक्ट झालाय, तो मॅग्नेटिक फील्ड मध्ये एंटर झालाय. मॅग्नेटिक फील्ड मध्ये तो सेमी सर्क्युलर पाथ त्यांनी फॉलो केलाय. आणि असं असताना त्या चार्ज पार्टिकलचा मास किती असेल ते विचारलं. म्हणजे जर आपण डायग्राम काढली तर डायग्राम कशी येणार ती, समजा ही मॅग्नेटिक फील्ड आहे अशी. ठीक आहे, मॅग्नेटिक फील्ड अशी दाखवत नाही मी, सॉरी. मॅग्नेटिक फील्ड समजा अशी आहे. म्हणजे पॉइंटिंग इन टू द प्लेन ऑफ द बोर्ड, अशी आतमध्ये बोर्ड हे करतो. आणि इथे एक ऍक्सिलरेटेड चार्ज पार्टिकल आलाय समजा, आणि तो इथे असा सेमी सर्क्युलर आर्क कम्प्लीट करतो. ठीक आहे, हा चार्ज पार्टिकल इकडे जो आहे क्यू, हा सेमी सर्कल कम्प्लीट करतो. ओके, मग हे सेमी सर्कल कम्प्लीट करायचं असेल तर त्या चार्ज पार्टिकलचा मास किती पाहिजे ते विचारलं. त्याच्यामध्ये सेमी सर्कल कम्प्लीट करतोय. सेमी सर्कल का कम्प्लीट करेल? कारण सायक्लोट्रॉन मोशन ते फॉलो होत आहे. जेव्हा जेव्हा वेलॉसिटी आणि मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना परपेंडिक्युलर आहे, बरोबर, लक्षात घ्या. सायक्लोट्रॉन मोशन मध्ये आपण बघतो ना, अशी डायग्राम आहे ना एक. वेलॉसिटीची डायरेक्शन अशी आहे आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन अशी आहे. चार्ज हा सर्क्युलर मोशन मध्ये फिरतो, असं इथे हा सेमी सर्क्युलर मध्ये फिरतो. ओके, अशाला मास ऑफ द चार्ज पार्टिकल किती असायला पाहिजे ते विचारलंय, बरोबर. आणि सेमी सर्कलची रेडियस किती आहे? आर एवढी रेडियस दिलेली आहे. मास किती असायला पाहिजे ते विचारलं. ठीक आहे, तर नॉर्मली आपल्या सर्क्युलर मोशन, सायक्लोट्रॉन मोशनचा फॉर्म्युला काय आहे? ऍक्च्युली फॉर्म्युला काय आहे तो? एम व्ही इज इक्वल टू क्यू बी आर, असा फॉर्म्युला आहे ना तो सायक्लोट्रॉन मोशनचा, बरोबर ना. त्याचा हेल्प घेऊन आपण आन्सर काढूया. आन्सर मध्ये काय काय रिक्वायरमेंट बघा. आर आहे, क्यू आहे, बी आहे, टू बी आहे. ह्याच्यामध्ये हा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे त्याने ऍसिलेट होतो ना. हा जो व्ही आहे तो पोटेन्शियल डिफरन्स नाही, हा व्ही म्हणजे स्पीड आहे आणि पोटेन्शियल डिफरन्स व्ही आहे. पोटेन्शियल डिफरन्स व्ही आहे. मग आता याच्यामध्ये जेव्हा एखाद्या चार्ज पार्टिकल आपण ऍसिलेट करतो पोटेन्शियल डिफरन्स व्ही ने, तर त्याची एनर्जी किती येते? एनर्जी किती येते? रूट ऑफ 2 m EV, बरोबर आहे ना. ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर मध्ये असा आहे. ठीक आहे, आपण याचं सोल्युशन बघूया, म्हणजे फॉर्म्युला आपले पटापट होतील. बघा, when charge particle enters a perpendicular magnetic field then follow the circular path if radius is given by, पहिला सायक्लोट्रॉन मोशन वापरला आपण, जे मग तुम्हाला सांगितलं मी, एम व्ही इज इक्वल टू क्यू बी आर. त्याच्यामध्ये हा व्ही म्हणजे वेलॉसिटी आहे, म्हणजे आर इज इक्वल टू काय मिळालं? एम व्ही अपॉन क्यू बी, बरोबर. आणि याच्यामध्ये जे एम व्ही आहे, एम व्ही म्हणजे मोमेंटम. मोमेंटम आपण कसं लिहू शकतो चार्ज पार्टिकलसाठी? इट इज इक्वल टू रूट ऑफ 2 me अपॉन क्यू बी. ओके, रूट ऑफ 2 me हे डायरेक्ट फॉर्म्युला आहे मोमेंटमचा. आता आपल्याला कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू क्यू बी माहिती आहे, म्हणजे इथे जे आहे ईच्या जागी येणार क्यू बी, म्हणून मग रूट ऑफ ईच्या जागी आलं इथे क्यू बी आलं बघा. कारण कायनेटिक एनर्जी ऑलवेज इक्वल टू क्यू इंटू बी. ऍक्च्युली कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असा आहे, ई इंटू बी. जर इलेक्ट्रॉन असेल तर ई इंटू बी आहे, जर कोणताही चार्ज असेल तर क्यू इंटू बीचा फॉर्म्युला आहे. आणि व्ही इज अ पोटेन्शियल डिफरन्स विथ विच द चार्ज पार्टिकल इज ऍसिलेटेड, बरोबर आहे. म्हणजे इथे आला तुमचा क्यू बी. त्याच्यामध्ये हा क्यू जो आहे आणि हा क्यू जो आहे, हा क्यू तुमचा स्क्वेअर रूटच्या बाहेर, हा क्यू स्क्वेअर रूटच्या आतमध्ये, बरोबर. मग अशा वेळेला काय करता येईल बघा.
काय होतं बघा, पुन्हा आपल्याला एम काढायचं आहे. हे टार्गेट विसरायचं नाही, एम काढायचं आहे. आर इज इक्वल टू काय होतं, एम व्ही अपॉन क्यू बी. पण एम व्ही बरोबर काय होतं, √2m अपॉन क्यू बी. पण आपल्याला जर इथे पोटेन्शियल डिफरन्सला इंट्रोड्यूस करायचा असेल, तर इथे ईच्या जागी येणार ई इंटू कॅपिटल बी, क्यू इंटू कॅपिटल बी, आणि हा क्यू बी खाली आहे. बरोबर. आणि आपल्याला हा क्यू आणि हा क्यू कॅन्सल करायचा असेल तर ह्याला पण आपल्याला स्क्वेअर रूटमध्ये घ्यावं लागेल. स्क्वेअर रूटमध्ये घेताना स्क्वेअर होणार बरोबर. बरोबर. हा बीला गरज नाही, बीला आपण साईडला ठेवा, 1/b. ठीक आहे. आता हा स्क्वेअर रूटमध्ये, हा पण स्क्वेअर रूटमध्ये, ह्यातला एक गेला, ह्यातला एक गेला, म्हणजे एक क्यू खाली राहिला. म्हणजे राहिलं काय, 2m कॅपिटल बी. बरोबर ना. आणि डिवाइड मध्ये एक क्यू आहे बरोबर, हा इथला क्यू राहिला. आणि इंटू 1/b सेपरेट आहे. हा तुमचा आर झाला. पण आपल्याला एम पाहिजे. एम पाहिजे असेल तर काय करणार, एम ला स्क्वेअर रूटच्या बाहेर मध्ये घ्यायचं असेल, दोन्ही साईडचा स्क्वेअर करणार. मग दोन्ही साईडचा स्क्वेअर केलं तर काय होईल, आर स्क्वेअर होईल. बरोबर. 2mv क्यू होईल आणि 1/b स्क्वेअर होईल.